नमस्कार. आज आपण पालकाच्या भाजीपासून मस्त असं बेसन बघूया. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होतं. आपण नेहमी पालकाचे पराठे बनवतो किंवा मग डाळ पण बनवतो, पण आज आपण पालकाचं बेसन बघणार आहोत. चला मग त्यासाठी साहित्य काय घेतलं ते बघूया. तर त्याच्यासाठी मी इथं पालक घेतली. मस्त अशी बाजारामध्ये हिरवागार भाजीपाला आलेला आहे. तर हा पालक पण असा मस्त कवळा घेतलेला आहे मी. किती छान दिसत आहे बघा. तर पालकाच्या नंतर लागणार आहे आपल्याला. आता इथं मी कांदा घेतलेला नाही, हे पात घेतलेली आहे बघा. मस्त अशी कांद्याची हिरवी पात आलेली आहे. आता ही पात पण घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी 20 ते 25 कळ्या लसणाच्या बारीक काप करून घेतलेले आहेत आणि इथं हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये अद्रक, थोडा लसण आणि धने टाकलेले आहेत, जिरा टाकलेला आहे आणि याची भरड करून घेतली बघा. आणि इथं 4-5 कढीपत्त्याची पानं घेतली. आता तुम्ही इथं हवं तर कांदा वापरू शकता, पण म्हटलं आता इथं बेसन करणार आहोत आपण, तर कांद्याची पात मस्त लागते म्हणून मी कांद्याची पात घेतली. पालकामध्ये मी पाणी टाकून घेतलं. सर्वात पहिली याला नेसून घेतली, याच्यातल्या गवत वगैरे काढून घेतलं आणि याला धुवून घेतलं बघा. मस्त अशा कवळे दाणेसोबतच आपल्याला हे घ्यायचं आहे. आता याला धुवून घ्यायचं. एका पाण्याने घेतलेलं आहे मी, पुन्हा पाणी टाकलं. आता हे काढून घेऊया आणि याला बारीक चिरून घेणार आहोत. आता इथं पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि जे हे कवळ्या दांड्या होत्या ते पण मी सोबतच चिरून घेतल्या. ते काढून टाकायचे नाही आपल्याला, त्यासोबतच बेसनामध्ये घालायचं आहे. आता इथं आपल्याला जेवढं बेसन बनवायचं त्यानुसार इथं पालक घ्यायचे आहे. तर आता मी मोठ्या वाटीने 1 वाटी इथं पालक घेतलेली आहे. तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता इथं एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त घालायचं आपल्याला. इथं छोट्या चम्मचनं इथं मी 1 चम्मच राई घालून घेते. आता लगेचच अर्धा चम्मच त्याच चम्मचने जिरं घालून घेते आणि हे दोन्ही पण तडतडू देते. इथं सोबतच आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता हे कढीपत्त्याची पानं थोडी आपण हाताने बारीक करून घेऊया आणि पुन्हा याच्यामध्ये टाकून घेऊया. आपण जे लसणाचे काप घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही लसणाची हवं तर पेस्ट पण घालू शकता, पण हे काप बेसनामध्ये मस्त लागतात. ज्यावेळेस हे भाजल्या जातात मस्त लागतात खायला, म्हणून मी इथं काप घातलेले आहे. लसणाचा सोनेरी रंग झालेला आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पात घालायची आहे, त्याच्या पहिले घालायची नाही. आता हे पात घालून आपण याला परतून घेऊया. ही पण आपली पात मस्त अशी परतून झालेली आहे आणि थोडी रंग पण याने बदललेला आहे बघा. तर आता आपण इथं जे आपण ठेचा केला होता ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता इथं तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. आता इथं चवीनुसार आपल्याला लाल तिखट, मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी पाऊण चमच मी लाल तिखट टाकून घेते. आता इथं चवीपुरतं मीठ पण टाकून घेणार आहे. आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. चम्मचने इथं पाव चम्मच हळद घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घेणार आहोत आपण बघा. इथं धना पावडर वगैरे घालायची गरज नाही, कारण तर आपण ठेच्यामध्ये घातलं होतं म्हणून मी काही टाकलेलं नाही. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. तर आता आपण हे पालक घालून घेऊया याच्यामध्ये आणि याला पूर्ण असं थोडं शिजवून घ्यायचं आहे बघा. याचं पाणी आपोआपच होते, त्यामुळे इथं पाणी वापरायची गरज नाही. बघू शकता तुम्ही इथं पालकानं पाणी सोडलेलं आहे आणि पालक पण मस्त झालेली आपली शिजून अशी बारीक झालेली आहे. आता इथं मी थोडा गरम मसाला घालत आहे. हवं तर घाला, नाही तर नका घालू. हे पालक अशी पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. मस्त अशी झालेली आहे पालक. या चम्मचने मी इथं 3 चम्मच बेसन घालून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. इथं आता पाण्याची आवश्यकता पडलेली नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं याच्यामध्ये पाणी घाला, पण गरज पडत नाही, कारण तर पालकालाच पाणी सुटतं. त्यामुळे मस्त असं बेसन होतं. तुम्ही हवं तर याला पालक झुणका पण म्हणू शकता. खायला तर लई भारी लागते. याच्यावर 2 मिनिट ताट झाकून ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. एका वाफेमध्ये हे मस्त असं आपलं बेसन तयार होतं बघा. रंग छान दिसत आहे दिसायला. तुम्ही हे झटपट असं डब्यावर द्यायसाठी पण बनवू शकता. त्याच्यामध्ये मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालून घेऊया आणि खाण्यासाठी तयार आहे आपलं बेसन. तर आता आपण बेसन तर झालेलं आहे, त्यासोबतच मस्त अशी तांदळाची भाकरी बघूया. तांदळाच्या भाकरीसाठी इथं मी पाण्याला उकळी काढून घेणार आहे. इथं 2 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. तर आता आपण इथं उकळी येऊ देणार आहोत. तांदळाचं पीठ घेतलं. तर आता या तांदळाच्या पिठामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालून घेऊया. मिठाने भाकरीला मस्त अशी चव येते आणि खायला भारी लागते. याला उकळी आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेणार आहोत. आता पाणी गरम आहे म्हणून एखाद्या चम्मचच्या साहाय्याने किंवा मग अशा सापट सराट्याच्या साहाय्याने तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता. तर एकदम हात याच्यामध्ये घालायचा नाही, त्यामुळे हाताला चटके बसतात. तर याच्यामध्ये थोडं थंड पाणी घालायचं आणि मस्त अशी कणिक मळून घ्यायची, नरम करून घ्यायची आहे.
आता आपण या तळहाताच्या साहाय्याने याला नरम करून घेऊया. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही. आता आपल्याला याची भाकर बनवता आली पाहिजे, त्यामुळे असं पीठ मळून घ्यायचं. पहिले इथं तांदळाचं पीठ टाकून घेऊया आणि एक गोळा घेतला, त्या गोळ्याला थोडं चपटं करून घ्यायचं आणि याची भाकर बनवून घ्यायची. आता आपल्याला जेवढी साईज बनवायची तेवढं आपल्याला इथं कणिक घ्यायची आहे आणि बघा आपल्या या हाताच्या साहाय्याने याला असं थोडं जोर देऊन दाबून घ्यायचं. मस्त अशी भाकर मोठी होते आणि फिरवायला पण सोपं जाते. जेवढी तुम्ही कणिक छान मळसाल तेवढी तुमची भाकर तांदळाची मस्त होते. तवा गरम झालेला आहे, आपण त्याच्यावर भाकरी टाकून घेऊया आणि त्याच्यावरून आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. जे वरचा भाग आहे त्याला पाणी लावायचं मस्त असं. भाकर आपण बघूया खालच्या भागाला झालेली आहे का ते. आता या सराट्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. बघा खालचा भाग मस्त झालेला आहे. आता आपण याला पलटून घेऊया. बघा किती पांढरी झालेली आहे आणि काठ पण मस्त झालेले आहेत. जेवढी कणिक छान मळसाल तेवढीच तुमची भाकर मस्त होते. खालच्या पण बाजूने बघूया झालेली आहे का ते आणि याला पलटून घेऊया. मस्त झालेली आहे. आता आपण हे दोन्ही पण बाजूने मस्त कडक अशी भाजून घेऊया. बघू शकता तुम्ही मस्त अशी फुगत आहे तांदळाची भाकर आणि खायला पण चविष्ट लागते. अगदी झटपट बनवून तयार होते. तयार आहे आपलं पालकाचं बेसन आणि सोबत तांदळाची भाकरी. बघा मस्त झालेली आहे आणि याची पापुद्रे पण छान निघलेली आहेत. बघू शकता तुम्ही पातळ झालेली आहे. फक्त व्यवस्थित कणिक मळली की आपली भाकर मस्त तयार होते आणि खायला पण भारी लागते. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येईल. धन्यवाद.